सर्वांना नमस्कार. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधूरा है. पेटत्या होळीतला नारळ काढून आता सुद्धा रोहितनं संग्रामला माती चारली आणि संग्राम आणखीनच रोहितवर चिडला आणि त्यानं राणीला टार्गेट करायचं ठरवलं. कारण जिथं तिथं राणी त्याला आडवी यायची ना म्हणून. आणि इकडं मेघनानं सुद्धा राणीवर सूड उगवायचं होतं आणि तिनं कॉलेजमध्ये राणीविरोधात बरंच असं वातावरण गुपचूप तयार केलं होतं. रोहित राणीमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत म्हणून ती आता खूप चलाकीनं प्रयत्न करणार होती. स्वतःहून तर ती पुढे येणार नव्हतीच, कारण तिच्यावर आता रोहितला डाऊट होता आणि रोहितचं तिच्यावर लक्ष होतं. मग रोहित आणि राणी एकरूप होऊन मिठीत झोपले आणि राणी थोड्या वेळानं म्हणाली, सर मला कपडे घालू द्या. आणि त्यानं तिचे सगळे कपडे तिच्या हातातून हिसकावून घेतले आणि म्हणाला, आता काय गरज आहे त्याची? इथे माझ्याशिवाय कोणीच नाही तुला बघणारं. तरीही ती म्हणाली, अहो पण असं कसं, विचित्र वाटतं, घालू दे ना. तरी तो नाहीच म्हणाला. नो मीन्स नो. जर मला पुन्हा काही करू वाटलं तर मी कसं करू? पुन्हा तुला डिस्टर्ब केलं तर तू ओरडशील. म्हणून आहे तशी झोप, काही होत नाही. असं म्हणून त्यानं तिला तशीच झोपवायला जवळ घेतली आणि जास्त त्याच्या नादी न लागता ती सुद्धा तशीच झोपली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आणि रोहित एकमेकांना मिठी मारत झोपले होते. ते तसेच झोपले होते. 6 फूट उंच पुऱ्या भक्कम शरीर एसटीच्या रोहितच्या मिठीत नाजूक छोटी राणी बघायला कसतरच वाटायचं. उंचीनं अंगानं त्यांचा जोडा मिसमॅच वाटायचा आणि ती अगदी बाहुलीसारखी वाटायची त्याच्या हातात. आणि आता तिला जाग आली आणि तिच्या लक्षात आलं की रात्री प्रणय क्रीडानंतर त्यानं तिला काही घालूच दिलं नव्हतं आणि मला आणखीन करायचं असेल तर, असं म्हणून तसाच तिला घेऊन झोपला होता. पण दुसऱ्यांदा त्यानं तिला त्रास नाही दिला, कारण तो स्वतः खूप कंटाळला होता. आणि आता ती उठायला लागली तसं त्यानं तिचं मंगळसूत्र दातात पकडलं आणि तिला जवळ खेचली. राणी म्हणाली, अहो तुटेल ना ते, तुम्हाला सगळा पोरखेळ कसा वाटतो हो? आणि उठा तुम्ही पण, कॉलेजला जायचं आहे की नाही? आणि तो तिला अंगाखाली घेत म्हणाला, मंगळसूत्र तुटण्याची इतकीच काळजी वाटत असेल तर दूर जाऊ नकोस ना. तिच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा म्हणाला, आणि आता नाही ना तुला माझा त्रास होत? तू ठीक आहेस ना? ती काहीच न कळून म्हणाली, कसला त्रास? तो म्हणाला, पहिल्या रात्री झाला होता तसा. पोट दुखणं, नवऱ्याजवळ आला की उलटी होणं, त्यानं किस घेतला की मळमळ होणं आणि एका रात्रीत जास्त वेळा केलं तर हातपाय आखडून येणं. असली काही लक्षणं नाही ना? आणि ती हसून लाजून म्हणाली, काही नाही होत मला, आता सवय झाली आहे. आणि तो म्हणाला, ओके. मग झोपताना रात्री मनात काहीतरी ठरवलं होतं मी आणि झोपलोच बघ, नंतर जाग आलीच नाही आणि आता मला ते आठवले आणि ते उठल्या करू दे. असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिला जवळ घेतली आणि सकाळी सकाळी तिला प्रणयाची अंघोळ घालूनच टाकली आणि रिकामा झाला. आणि तिला म्हणाला, आता प्रोटेक्शनची गोळी तू खायची, नाहीतर गरोदर राहशील. आणि ती मिश्रित हसून बाथरूममध्ये निघाली तिचे कपडे गोळा करून. आणि तो म्हणाला, राणी ऑलरेडी खूप उशीर झाला, आपण एक काम करूया, टाईम वाचवण्यासाठी दोघे एकत्र आंघोळ करू आणि एकमेकांचा रंग घासून काढू. तुला चालेल का गं? की खूप खूप लाज वाटेल? अशी तो तिची मस्करी करत म्हणाला. आणि तिनं त्याच्याकडे थोडं रागात बघितलं, नाक फुगवलं आणि म्हणाली, तुमची ना आता मी तक्रारच करणार आहे कोर्टात की तुम्ही मला त्रास देता. रोहित म्हणाला, ओके कर. आणि त्यात काय काय लिही माहीत आहे का? किती वेळा किस केला, किती वेळा तुझ्यावर येऊन डिप्स काढल्या आणि सुरुवात कुठून केली आणि कसं कसं होतं तेही सांग. इन डिटेलमध्ये विचारतात बरं का. आणि तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, लाज वाटते का काहीही बोलायला? आता इतकं सगळं करता आणि वरून विचारता का बाथरूममध्ये एकत्र असताना लाज वाटेल का म्हणून? लाज तर वाटणारच ना, मी मुलगी आहे आणि मी लाजले तरी तुम्ही काय करायचं सोडणार आहे का? असं म्हणून ती बाथरूममध्ये गेली आणि जाता जाता म्हणाली, बाथरूमची कडी नाही लावणार मी, इन्व्हिटेशन आहे. आणि तोही हसून तिच्या पाठीमागे गेला. आणि आता बाथरूममध्ये काय काय चाललं होतं? ती म्हणायची, सर फाजीलपणा नको, सर सोडा ना, सर गुदगुल्या होतात, अहो उशीर होतोय सोडा.
आणि तिचं गोड गोड हसण्याचे आवाज यायचे बाथरूममधून. आणि रोहित तिला किती त्रास देत असेल, तो पण क्यूटवाला, हे काही विचारायलाच नको. आणि एकमेकांचा रंग घासून घासून काढला, तरीही सगळा निघाला नाहीच. दोघांच्या गालाचा रंग तसाच होता. मग आदिती बाहेर आली आणि तिनं पटकन बाहेर आल्या आल्या न विसरता गरोदर राहायला नको म्हणून गोळी खाल्ली आणि आरशासमोर जाऊन उभा राहिली. आणि ती खूप लाजून हसत होती. अंगावर अजूनही त्याचा मिशीतला स्पर्श रेंगाळत होता. त्याच्या राकट ओठांचा स्पर्श तिच्या खांद्यावर अजूनही होतोय असं वाटायचं. त्याच्या टोचलेल्या दाढी मिशा अजूनही टोचत आहेत असं वाटायचं. आणि तिच्या अंगावर शहारे येत होते फक्त त्याच्या आठवणीनं. आणि बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी ती पटकन पळूनच गेली आणि किचनमध्ये घुसली, नाहीतर तो पुन्हा पकडायचा म्हणून. आणि सोनम म्हणाली, बरं झालं राणीताई आलात तुम्ही, तुमच्या हातच्या शिरेची फरमाईश आहे आज नाश्त्यामध्ये. आणि राणी हसून म्हणाली, ठीक आहे. आणि ती शिरा करायला लागली. आणि तिचा खुललेला चेहरा बघून सोनम म्हणाली, बघू बघू, तुम्ही रंग खेळलात का ताई? रात्री तर आमच्याकडून रंग लावून नाही घेतला, याचा अर्थ लेट नाईट तुम्ही रंगपंचमी खेळला. आणि बापरे, रात्री कोणीतरी किती रुसलं होतं, चिडलं होतं, आणि आता सगळा राग गायबसुद्धा झाला. कोणी जादू केली म्हणायचं. आणि काय होताई, रात्री भाऊजी किती वाजता आले? आणि तुमची पहिली पूजा मिस झाली ना? आणि राणी हसून लाजत म्हणाली, नाही मिस झाली, आम्ही नंतर पूजा केली. आणि तिनं सोनमला सगळं सांगितलं. आणि सोनम हसून म्हणाली, बापरे, रोहित दादा ना खूप भन्नाट आहेत एकदम, त्यांच्या डोक्यात असेल तेच करतात. राणी म्हणाली, नाहीतर काय, आणि करतात हेच महत्त्वाचं. आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली, उशीर झाला तरी. हेच माझ्यासाठी खूप आहे, नाहीतर आधीचे सर, बापरे. आणि सोनम हसून म्हणाली, आम्ही सगळे तुमच्यासाठी खूप खुश आहोत. शेवटी तुम्ही त्यांच्या मनातलं प्रेम बाहेर काढलं. आणि आता बोलत बोलत दोघींनीही नाश्ता बनवला. आणि राणीच्या हातच्या शिऱ्यावर ताव मारत मारत रोशन म्हणाला, लिसन ऑल लेडीज, पॅकिंग करायला घ्या आपली आपली, परवा संडे आहे आणि आपण निघतोय पिकनिकला. आणि मग सगळेच आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले. आणि आजही रोहित राणी एकत्र कॉलेजला गेले, त्यानंतर कारखान्यावर जाणार होते. आणि रोहित राणीला म्हणाला, राणी, आठवणीनं प्राचार्यांच्या सिग्नेचरचं लेटर घे, जपानसाठी लागणार आहे. बाकी तुझा पासपोर्ट वगैरे रेडी आहे आणि पुढच्या आठवड्यात आपण निघतोय. आणि ती म्हणाली, हो. मग नेहमीप्रमाणे पहिल्या पिरियडला रोहित आला. आणि रंगाने थोडा थोडा लाल पिवळा झालेला रोहित आणि राणीचेही गाल लाल पिवळे झाले होते ते बघून सगळे हसायचे. आणि मधला ब्रेक झाल्यावर मुली राणीला चिडवायला लागल्या आणि म्हणाल्या, ए राणी, तू खूपच छुपी रुस्तम निघाली बरं का, आम्हाला काहीही कळू देत नाहीस. आणि रात्री दोघेही खूप जास्त रंगपंचमी खेळला का गं, तेही अगदी गालाला गाल घासून? दुसरी मुलगी म्हणाली, अगं हे काय विचारणं झालं का, आता यांची सकाळच सांगते की त्यांनी रात्री काय काय केलं असेल. आणि दोघांच्याही प्रेमाचा रंग एकमेकांवर चढला आहे की तो उतरायला तयारच नाही, असं म्हणून मुली राणीला चिडवायला लागल्या. आणि राणी लाजून म्हणाली, ए गप्प बसा गो, नाहीतर मी सरांना नाव सांगेन. आणि एक मुलगी घाबरून म्हणाली, नाही हा राणी, आम्ही तुझ्या फ्रेंड आहोत. रोहित सर आमचे टीचर असले तरी आमचे जिजू आहेत आणि आम्ही चिडवू शकतो. आणि राणी, आम्हाला एकदा तुझ्या घरी बोलव ना, आम्हाला घर बघायचं आहे, तुझ्या फॅमिलीसोबत ओळख करून घ्यायची आहे. पण आता राणी काहीही बोलू शकली नाही. हो पण म्हणाली नाही आणि नाही पण नाही. कशाला उगीचच नको ती बिलामत मागे लावून घ्यायची. ती असलं काहीही करणार नव्हती, कारण तिचं सासर खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध होतं आणि तिथं राहण्याचे वागण्याचे नियम वेगळे होते. आणि राणी घरची एकही गोष्ट इथं चर्चा करत नव्हती. आणि तिला मुली म्हणाल्या, की ती कंजूस आहेस गं, ये तरी म्हणतेस का, आणि आम्ही काही लगेच येणार नाही तुझ्या घरी, तू ये म्हणालीस तर. आणि तरीही राणी पॉज घेऊन गप्प बसली. राणीसुद्धा आता पक्की राजकारणी होती. नो कमेंट म्हटलं की नो कमेंट. लहान अल्लड असली तरी हुशार होती तितकी. आणि इकडे मुलांमध्ये सुद्धा चर्चा सुरू होती. आणि राणी दिसली की म्हणायचे, काल रात्री जरा जास्तच झालेलं दिसतं रे. आणि थोडा पॉज घेऊन थांबायचं आणि पुढे म्हणायचे, जेवण बरं का, असं म्हणून फेदी फेदी हसायचे. आणि मनोज म्हणाला, तुम्हाला काही कळतं की नाही, कशाला काहीही बोलता,
तुम्ही रोज सरांबद्दल आणि राणीबद्दल असल्या घाणेरड्या चर्चा करता. इतरांच्या प्रायव्हेट गोष्टीत बोलायची काय गरज आहे? आणि ती मुलं मनोजला डापरून म्हणाली, तुला काय करायचं आहे? तुझी लवर सरांनी एका रात्रीत कटवली आणि तू बस त्यांचीच तरफदारी करत. तुझ्यात अजिबात दम नाही मनोज. असं ती मुलं मनोजला राग म्हणाली आणि मनोजला राग आला आणि मनोजने एका मुलाच्या थोबाडीत मारली आणि तिथंच त्यांची भांडणं सुरू झाली. आणि आता त्या मुलानं मनोजला सुद्धा मारलं आणि त्याच्या जवळच्या कटरनं मनोजच्या हातावर वार केला. इतक्यात तिथं काही मुली आल्या, त्यात राणीही होती आणि मनोजच्या हाताला लागलं हे बघितलं आणि ती घाबरली. मनोजसाठी तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. तिनं पुढे जाऊन त्याचा हात हातात घेतला आणि तिचा रुमाल त्यावर बांधला आणि म्हणाली, प्रणव काय झालंय? तू का त्याला मारतोस? आणि मनोज चिडून म्हणाला, राणी तू इथून जा, मी याच्याकडे बघतो. आणि प्रणव म्हणाला, तू काय बघतोस माझ्याकडे साल्या? तू तर नेबळट आहेस. मनोज आता चिडला आणि आणखीन त्याच्या मागे धावून गेला. इतक्या तिथं रोहित आला आणि म्हणाला, स्टॉप धिस. हे काय सुरू आहे? त्याचवेळी त्यानं राणीनं मनोजचा हात पकडलाय हे बघितलं आणि त्याच्या हाताला तिचा रुमाल बघितला आणि सनकी रोहितच्या डोक्यात राग गेला आणि तो मनोजवरच भडकला आणि म्हणाला, मनोज काय तमाशा सुरू आहे? हे कॉलेज आहे, मार्केट नाही. इथं स्टुडंटसारखं सभ्यतेनं वागायचं. मनोज खाली मान घालून गप्प उभा राहिला आणि राणी म्हणाली, सर यामध्ये मनोजची काहीच चूक नाही. प्रणवने त्याच्यावर हल्ला केला. आणि रोहित राणीकडे बघून चिडून म्हणाला, मिस मोरे तुम्हाला मध्ये मध्ये बोलण्याची परवानगी कोणी दिली? तुम्ही क्लासमध्ये जा आणि बाकी सगळेच क्लासमध्ये जा. इथे फक्त मनोज आणि प्रणव थांबेल. आणि राणीला त्याचा राग आला आणि ती चिडून आतमध्ये गेली. आणि आता मात्र सगळ्या मुलींना कळलं की रोहित सर इथे राणीला स्टुडंटसारखेच वागवतात. आणि मग रोहितने प्रणवला थोडीशी समज दिली आणि कॉलेजमधून काढून टाकण्याची सुद्धा धमकी दिली आणि त्याला जा म्हणून पुढे पाठवलं. आणि मग मनोजला म्हणाला, काय झालं होतं? तुझ्यासारख्या संयमी मुलानं असं वागणं आणि भांडणं करणं शोभा देत नाही. आता मनोजला काय सांगावं हेही कळत नव्हतं. राणी आणि मनोजच्या पसंतीच्या प्रेमाच्या चर्चा मुलं अजूनही करतात. राणीच्या लग्नाच्या आधी मनोज आणि राणी रोज एकत्र गाडीवर यायचे. त्यांचा गाडीवरचा रोमॅन्स होतच असणार अशाही चर्चा होत्या. आणि हे जर सरांनी ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल, ते चिडतील. राणीमध्ये आणि त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होईल असं त्याला वाटलं. कारण कुठल्याच नवऱ्याला आवडत नाही आपल्या बायकोचं नाव तिच्या जुन्या प्रेमी किंवा प्रियकरासोबत जोडलेलं. राणीनं माझा हात पकडला तरी सरांना राग येतो. मग हे सगळं ऐकून तर ते किती चिडतील. म्हणून मनोज गप्प बसला. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, तुला काही बोलायचं नसेल तर मी काहीच म्हणू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा असं होता कामा नये. आता क्लासमध्ये जा. आणि जसा मनोज निघाला तसा रोहित पुन्हा म्हणाला, वेट, तो रुमाल इकडे आण. तिच्या कोणत्याही वस्तू तुझ्याकडे नकोत. इश्यू होऊ शकतो आणि मला कसलीही चर्चा नकोय. ती मुलगी अल्लड आहे म्हणून तुझा हात पकडते, तुला रुमाल बांधते, तिला कळत नाही याचे परिणाम काय होतील. पण तुला तरी कळत आहे ना? तर तू स्वतः तिच्यापासून लांब राहा. आणि मनोज खाली मान घालून गुपचूप राणीचा रुमाल रोहितकडे दिला आणि निघून गेला. आणि मनोजला रोहितबद्दलची शंका वाटत होती तीच खरी होती. सर खूप संशयी आहेत. आणि नेमकं मेघनानं ती गोष्ट ऐकली आणि प्रणवला बोलवून घेतला आणि गोड बोलत म्हणाली, काय झालं होतं मघाशी? आणि मनोजने सगळं खरं सांगितलं. कारण मेघना त्याला हाताशी पकडला होता आणि खेळ खेळत होती आणि मनोजला उकसवायला तिनंच सांगितलं होतं. आणि प्रणव म्हणाला, मॅडम आज आपला प्लॅन नक्कीच सक्सेस झाला आहे. नक्कीच रोहित सरांना राग आला असेल मनोजचा आणि राणीचा सुद्धा. राणीचा रुमाल मनोजकडून त्यांनी परत घेतलाय. आणि हे ऐकून मेघना गालात हसली आणि म्हणाली, अशीच राणी आणि मनोजविषयी चर्चा पसरवायची आणि रोहितच्या मनात दोघांबद्दल शंका उत्पन्न करायची. आणि मार्कांची काळजी तुम्ही करू नका असं ती प्रणवला म्हणाली. अभ्यास करू नका पण याच कामाला लागा अशी ती त्यांना सांगत होती. आणि दुसरीकडे राणीच्या विरोधात काही मुलींनी चर्चा उठवली की रोहित सर राणीला झुकतं माप देतात. तिचा होमवर्क कंप्लीट नसेल तर तिला विचारत नाहीत, तिच्याकडेच बघून शिकवतात, तिचे डाऊट क्लिअर करतात. बाकीचे स्टुडंट काय नाहीत का? आणि या चर्चा दबक्या आवाजात व्हायच्या आणि अजून तरी रोहितच्या कानापर्यंत त्या आल्या नव्हत्या. ते सगळं मनोजच्या कानापर्यंत यायचं, अगदी राणीपर्यंतही येत नव्हतं.
आणि जेव्हा मनोज राणीला हे सगळं सांगेल तेव्हाच तिलासुद्धा कळणार होतं. पण अजून तरी काही कळलं नव्हतं त्या दोघांना. आता कॉलेज सुटलं, सगळे स्टुडंट निघून गेले. राणी आणि रोहित दोघेही पुन्हा कारखान्याकडे निघाले आणि राणी त्याच्यावर खूप चिडली होती. त्यानं मनोजवर विश्वास ठेवला नाही म्हणून. आणि रोहितही चिडलेला होता आणि त्यानं तिचा रुमाल तिच्या अंगावर फेकला आणि म्हणाला, इतका पण रक्ताचा पाट वाहत नव्हता त्याचा, जे लगेच त्याचा हात पकडून त्याला तुझा रुमाल बांधलास. आणि राणीनं तो रुमाल बघितला आणि चकित होऊन म्हणाली, सर तुम्ही त्याच्याकडून रुमाल परत घेतला का? सर अहो तुमच्यामध्ये माणुसकी आहे की नाही? 20 रुपयाच्या रुमालानं कोणी गरीब होत नाही. रोहित आता आणखीन चिडला आणि म्हणाला, 20 रुपयाच्या रुमालाचा प्रश्न नाही मूर्ख मुली. तुला काही अक्कल आहे का? 4 चौघात तू त्याचा खुलेआम हात पकडतेस, त्याच्यासाठी कासावीस होऊन त्याच्या हाताला तुझा रुमाल बांधतेस, त्याचा हात हातात घेऊन बसतेस. याचा अर्थ काय होतो माहीत आहे का? आणि राणी आपली म्हणाली, काय होतो अर्थ? मला माहीत नाही. आता राणीला वाटत होतं तिच्या बोलण्यानं काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून ती घरच्यांविषयी बोलत नव्हती. पण आता तिच्या या कृतीनं सुद्धा प्रॉब्लेम होतोय हे तिला आत्ता कळणार होतं. आणि राणी म्हणाली, काय होतं याचा अर्थ मला माहीत नाही, फक्त त्याचं रक्त वाहत होतं हे मला बघवलं नाही. सर तुम्ही ना खूप म्हणजे खूप प्रॅक्टिकल आहात आणि तुमच्यामध्ये ना माणुसकी नाही. प्रणवने त्याच्या हातावर कट मारला होता, त्याचं रक्त येत होतं आणि तुम्ही त्याच्याकडून रुमाल सोडून घेतला. आणि आता रोहितला खूप राग आला आणि त्यानं कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीवर बाटल्यांची काच फोडून उभ्या लावल्या होत्या. तो तिकडे रागारागात गेला आणि त्यानं सरकन काचेवरून त्याचा हात ओढला आणि भळाभळा रक्त यायला लागलं. आणि राणी त्याच्याकडे डोळे फाडून घाबरून बघायला लागली. आणि तो तिच्याकडे येऊन तिच्यासमोर हात दाखवत म्हणाला, घे, आलं ना रक्त? माझ्या हाताला काच लागली आहे, मग तू माझ्यासाठी इतकीच पॅनिक होशील का? बोल, होशील का? आणि त्याचं रक्त बघून राणी आता घाबरत होती, त्याच्यापासून मागे मागे सरकत होती. आणि रोहित पुढे पुढे सरकत म्हणाला, काय झालं? मी नवरा आहे ना तुझा, मग तुला माझी काळजी वाटत नाही का? आता बांध ना तुझा रुमाल, बांध, तुझी ओढणी फाड, बांध. राणी आणखीनच घाबरायला लागली आणि त्याचा तो सनकीपणा आणि सायकिक वागणं बघितलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि ती, सर तुम्ही हे काय करताय असं घाबरून म्हणाली. आणि रोहित म्हणाला, बघ, मेलो का मी या जखमेनं? नाही मेलो ना, तसंच तोही नसता मेला. त्यामुळे त्याची ती इतकी छोटीशी जखम बघून तुला इतकं पॅनिक होऊन त्याचा हात पकडून सगळ्यांसमोर रुमाल बांधण्याची गरज नव्हती. आणि पुन्हा जर असं वागलीस तर माझ्यासारखा वाईट मीच, कारण तू फक्त माझी बायको नाही, सूर्यवंशी खानदानाची सून आहेस. आणि तुझी आजची ही कृती जर कोणी फोटो काढून व्हिडिओ काढून घेतला असेल तर आणि पब्लिश केली तर काय होऊ शकतं माहीत आहे ना? नक्कीच तुला यातला सिरियसनेस माहीत नाही म्हणून असं वागलीस. तर ऐक, कुठली कुठली ब्रेकिंग न्यूज तयार होऊ शकते आजच्या तुझ्या वागण्याची, ते तू नीट ऐक. आणि तू यातून एकदा गेलेली आहेस, तरीही विसरलीस म्हणून नीट ऐक. बातमी नंबर 1, सूर्यवंशी खानदानाची सून दिवसाढवळ्या पकडते परक्या मुलाचा हात, आणि हा तोच मुलगा आहे ज्याच्यावरती प्रेम करत होती असं कॉलेजमधून कळलं. बातमी नंबर 2, रोहित सूर्यवंशी तिच्याशी अचानक लग्न का केलं? तिला धमकी देऊन लग्न केलं का? राणी सूर्यवंशी त्या घरात दबावाखाली राहते का? आणि ब्रेकिंग न्यूज, सनसनीत बातमी नंबर 3, अजूनही ती मनोजवर प्रेम करते का? तिनं त्याचा पकडलेला हात आणि त्याची जखम बघून तिच्या डोळ्यात आलेलं पाणी स्पष्टपणे सांगतं की ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते. मग रोहित सूर्यवंशी सोबत करते ते काय? प्रेम, धोका की भीती? असं म्हणून रोहितनं तिच्या चेहऱ्याकडे खूप रागात बघितलं आणि राणी खूप खूप घाबरली, कारण तिच्या डोक्यात हे असलं दूर दूरपर्यंत, हजारो किलोमीटरपर्यंत काहीच नव्हतं, फक्त मित्र म्हणून. त्याची जखम बघून हळहळली आणि रुमाल बांधला, बास इतकंच. आणि या पॉलिटिक्स खेळणाऱ्या रोहित सूर्यवंशीनं तिला किती मोठी भीती घातली आणि पराचा कावळा केला. आणि बिचारी राणी आता घरी जायला घाबरत होती. आणि खरंच आता अशीच बातमी छापून येईल की काय, आणि पुन्हा यावरून जानकी तिच्यावर चिडेल का, घराण्याची बदनामी झाली म्हणून. राणी खूप खूप घाबरली.